रामकृष्ण हरी. माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, मकर राशीसाठी मार्च 2026 ग्रहांची नवीन चाल दाखविणार आहे, नवीन खेळी दाखविणार आहे आणि ती तुमच्या आयुष्यातील सगळ्यात मोठा टर्निंग पॉइंट ठरणार आहे. म्हणजेच हा महिना तुमच्यासाठी खूप मोठा टर्निंग पॉइंट असणार आहे. हा महिना तुमच्यासाठी काही साधा महिना नाही आहे. तुम्हाला आतून सगळं काही शांत जरी दिसत असलं तरी पण पडद्यामागे ग्रह असं काहीतरी खेळ करणार आहेत की त्यामुळे तुमच्या आयुष्याचं सगळं गणित या महिन्यापुरतं बदलणार आहे. काही लोकांना त्यांच्या जीवनामध्ये अचानक पैसा येईल, काही लोकांच्या जीवनामध्ये अचानक जबाबदाऱ्या वाढतील आणि काहींना तर तुमच्या आयुष्यातले सगळ्यात महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागणार आहेत. पण सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की हा महिना तुम्हाला वर घेऊन जाणार आहे, अगदी यशाच्या शिखरावर, का तुम्हाला कठीण परीक्षा द्यावी लागणार आहे. ग्रहस्थिती तुम्हाला सांगत आहे की जर तुम्ही निर्णय योग्य घेतले तर नक्कीच तुमचा फायदा होणार आहे, परंतु जर निर्णय चुकीचे घेतले तर नुकसान पण तुमचंच होणार आहे. सगळं काही निर्णयांचा खेळ असणार आहे या महिन्यासाठी. आर्थिकदृष्ट्या हा महिना कसा असणार आहे तर तुमच्यासाठी अनपेक्षित घटनांचा आर्थिकदृष्ट्या हा महिना असणार आहे. अचानक खर्च येतील, अचानक काही तुम्हाला लाभ पण मिळतील आणि अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. विशेष करून या महिन्यामध्ये केव्हा होईल ते मी तुम्हाला सांगते. तुम्हाला पैसे कमवण्याचे नवीन स्रोत, सोर्सेस मिळणार आहेत. सोबतच तुमचे काही जुने अडकलेले पैसे तुम्हाला वापस मिळणार आहेत. तुम्ही कुठेतरी लोकांना मदत केलेली होती, उसने उधारी असेल तर ते पण तुमचे वापस येणार आहेत. काही थकबाकी होती त्या पण तुम्हाला वापस मिळणार आहेत. तुम्ही खूप दिवसांपासून प्रयत्न करत होतात पण ते तुम्हाला काही कारणामुळे मिळत नव्हते, पण या महिन्यामध्ये ते सगळं काही कव्हर होणार आहे. त्यामुळं अचानक धनलाभ तर तुम्हाला होणारच आहे. सोबतच साईड इन्कम असेल ती तुम्ही सुरू करणार आहात, त्यामधून भरपूर तुम्ही लाभ कमविणार आहात. सोबतच सरकारी कामे किंवा कमिशन बेसिसवर काम करत असाल तर त्यामधून पण तुम्ही भरपूर लाभ मिळवणार आहात. विशेष करून आर्थिक लाभ मिळवण्याचे काही शुभ दिवस आहेत. ते दिवस म्हणजे 6, 9, 14, 18 आणि 24 मार्च या दिवसामध्ये तुम्हाला 100% आर्थिक लाभ मिळणार आहेत किंवा तुमचे जे काही सोर्सेस आहेत त्यामधून पैसे तुम्हाला मिळणार आहेत. आता खर्च आपण विचारात घेऊयात. खर्च कुठे कुठे घडतील तर घरामध्ये काही सजावटीसाठी खर्च तुम्ही करण्याची शक्यता आहे, घरामध्ये एखादी नवीन वस्तू तुम्ही घेण्याची शक्यता आहे किंवा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरामध्ये विशेष करून एखादं शुभ कार्य किंवा धार्मिक कार्य होईल, तिथे तुम्ही खर्च करण्याची शक्यता आहे. आणि या महिन्यामध्ये एक चूक तुमच्या हातून घडू शकते, ती म्हणजे भावनेच्या आधारे किंवा भावनिक स्थितीमध्ये तुम्ही एखाद्या ठिकाणी पैसे गुंतवाल आणि तिथून खर्च तर होईलच परंतु नुकसानीची पण जास्त शक्यता आहे. मग असं काही घडत असेल तर थोडंसं मनावर कंट्रोल ठेवा. इकडं चौकशी, मोठ्यांचा सल्ला घ्या, चौकशी करा आणि मगच आर्थिक निर्णय किंवा आर्थिक गुंतवणूक करण्याचा प्रयत्न करा, नाहीतर नुकसान 100% आहे. आर्थिकदृष्ट्या सावधानीचे काही दिवस आहेत. त्या दिवशी विशेष करून आर्थिक व्यवहार टाळायचे आहेत, कोणालाही पैसे उधार द्यायचे नाही आहेत आणि कुठेही विशेष करून गुंतवणूक करायचे नाही आहेत. आणि ते दिवस म्हणजे 3, 11, 20 आणि 27 मार्च या तारखेमध्ये विशेष करून ह्या गोष्टी तुम्ही टाळा. पार्टनरशिपमध्ये कुठेही पैसे द्यायचे असतील तर ते शक्यतो टाळा या दिवशी पण आणि या महिन्यात पण. आणि ऑनलाईन जर तुम्ही कुठे पैसे गुंतवत असाल किंवा कोणाला देत असाल तर तिथेही तुम्ही पैसे देऊ नका, कारण इथे पण नुकसान होण्याची जास्त शक्यता आहे. ऑनलाईनवर कोणासोबतही कोणताही बिझनेस करू नका शक्यतो या महिन्यासाठी तरी. 15 मार्च नंतर परिस्थिती बदलेल आणि तुम्हाला पैसा साठवण्याची किंवा पैसा बचत करण्याची संधी तुम्हाला मिळतील वेगवेगळ्या प्रकारे. नोकरी करणाऱ्यांसाठी खूपच आनंदाची बातमी मिळणार आहे, कारण तुमच्यावर कामाचं प्रेशर ही खूप असणार आहे, परंतु त्यामधून तुमची एक नवीन ओळख इतरांना कळणार आहे, एक वेगळीच इमेज इतरांना कळणार आहे. तुमच्यावर अचानकपणे नवीन जबाबदारी पडणार आहे. सोबतच वरिष्ठांचा विश्वास पहिल्यापेक्षाही जास्त प्रमाणामध्ये वाढणार आहे आणि विशेष करून बदली होण्याची शक्यता आहे किंवा विभागामध्ये पण तुम्ही दुसऱ्या जाऊ शकतात. म्हणजे क्षेत्र बदल होऊ शकतं किंवा विभाग बदल होऊ शकतो.
10 ते 19 मार्च हा जो काळ आहे, यामध्ये तुमच्या कामाच्या ठिकाणी ऑफिस पॉलिटिक्स चालू शकतं, राजकारण चालू शकतं. तुमच्यावर वेगवेगळे प्रयोग केले जाऊ शकतात. तर कोणावरही विश्वास ठेवू नकात. तुमचे सहकारी तुमचा मत्सर करू शकतात. या गोष्टी पण त्या काळामध्ये घडेल. मग त्यावेळेस तुम्हाला तुमच्यावर संयम ठेवायचा आहे. तुम्ही केलेल्या कामाचं श्रेय दुसरं कोणीतरी घेण्याची शक्यता आहे. काही तणावाचे दिवस आहेत नोकरीच्या ठिकाणी. तिथे तुम्हाला थोडीशी खबरदारी घ्यायची आहे आणि ते दिवस म्हणजे 5, 16 आणि 22 मार्च हे 3 दिवस तुमच्यासाठी खूप तणावाचे असतील. तर तिथे थोडीशी काळजी घ्या आणि विशेष करून कोणत्याही कागदपत्रांवर साईन करताना अगोदर 2दा 3दा तपासून घ्या, वाचा आणि मगच साईन करा. कारण कामाच्या ठिकाणी पण तुमच्यावर काही पॉलिटिक्स करून तुमचं इमेज खराब करण्याची शक्यता दिसत आहे. तर इथे विशेष करून तुम्हाला काळजी घ्यावयाची आहे. व्यावसायिक वर्गाला मात्र हा महिना खूपच चॅलेंजिंग असणार आहे. कसं तर व्यवसायामध्ये स्पर्धा खूप वाढणार आहे, परंतु तुम्ही त्याला चॅलेंज करण्यासाठी पण तेवढे सक्षम असणार आहात. स्पर्धा खूप वाढणार आहे, परंतु त्या स्पर्धेला जिंकण्याची क्षमता म्हणा किंवा भूक पण तुमच्यामध्ये वाढलेली दिसणार आहे किंवा तुम्ही तेवढे कॅपेबल असणार आहात. या महिन्यामध्ये तुम्हाला नवीन क्लायंट्स मिळतील. तुम्ही व्यवसायाचा विस्तार करण्याचा विचार कराल या महिन्यामध्ये. सोबतच जे कुठली पण मार्केटिंग स्ट्रॅटेजी तुम्ही अवलंबली होती मागील काही महिन्यामध्ये, त्याचा फायदा तुम्हाला या महिन्यात होणार आहे. आणि मार्केटिंगमध्ये किंवा मार्केटमध्ये तुमचं जे स्थान आहे, जी प्रसिद्धी आहे, ती पहिल्यापेक्षाही जास्त प्रमाणात वाढलेली तुम्हाला दिसणार आहे. व्यवसायामध्ये आर्थिक लाभाचे काही दिवस आहेत. त्या दिवसांमध्ये नक्कीच तुम्हाला काही आर्थिक लाभ मिळतील किंवा काही डील्स साईन कराल किंवा काही शुभ संकेत तुम्हाला मिळतील त्या दिवशी. आणि ते दिवस आहेत 8, 13, 21 आणि 28 मार्च. या 4 दिवशी नक्कीच काहीतरी पॉझिटिव्ह तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. आणि व्यवसायानिमित्त कुठेतरी प्रवास करण्याची पण शक्यता आहे. 12 ते 23 मार्च दरम्यान कुठेतरी लांबचे प्रवास होऊ शकतात. आणि विशेष करून कुठे पण गुंतवणूक करणार असाल आर्थिक, तर 20 मार्च पूर्वी टाळा. 20 मार्च नंतरचा जो काळ आहे तो आर्थिक गुंतवणुकीसाठी एकदम उपयुक्त काळ आहे. जे कोणी रिलेशनशिपमध्ये आहेत त्यांच्यासाठी हा जो महिना आहे तो तुमच्यातील संवाद वाढविणारा महिना आहे. तर एकमेकांशी तुम्ही जास्त रीतीने बोलाल, समजून घ्याल, गैरसमज दूर होतील आणि विशेष करून अहंकार आणि इगो तुम्ही टाळाल आणि एकमेकांच्या अजून जास्त तुम्ही जवळ याल. आणि काही अशा तारखा आहेत की त्या तुमच्या नात्यासाठी खूप शुभ आहेत. जर तुम्ही प्रपोज करण्याचा विचार करत असाल किंवा पुढं काहीतरी जाऊन एखादं स्टेप तुम्ही करणार असाल, तर त्याच्यासाठी उपयुक्त असा हा काळ आहे. आणि तो काळ म्हणजे 11 ते 18 मार्चचा जो काळ आहे, त्या काळामध्ये मग तुम्ही तुमच्या नात्याला नवीन वळण देऊ शकतात. किंवा लग्नाचा विचार करत असाल तर नक्कीच तिथे तुम्हाला पॉझिटिव्ह परिणाम पाहायला मिळतील. घरच्यांना तुम्हाला सांगायचं असेल तर तिथे पण उपयुक्त काळ आहे, नक्कीच कार्य करू शकता. जे कोणी सिंगल आहेत त्यांच्यासाठी तुमचा मिस्टर राईट किंवा मिसेस राईट, मिस राईट जे आहे ते तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. पण विशेष करून कामाच्या ठिकाणी तुम्हाला काही नवीन ओळख्या होतील अचानकपणे आणि त्याचं रूपांतर हे रिलेशनशिपमध्ये होऊ शकतं. असं काय घडलं तर नक्कीच तुम्ही मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि जे कोणी विवाह इच्छुक आहेत त्यांच्यासाठी हा महिना ॲटलिस्ट एक स्टेप पुढे जाणारी आहे. म्हणजे तुम्ही स्थळ पाहत आहात, तुम्हाला प्रस्ताव येत आहेत लग्नाचे, परंतु काही अडचणीमुळं ते बॅकला जात होतं किंवा ते होत नव्हत्या त्या गोष्टी. पण मार्चमध्ये निदान तुम्ही चर्चा तरी कराल, एक स्टेप पुढे जाल, त्यांचा होकार येईल किंवा तुमचा होकार त्यांना जाईल. परंतु फायनलायझेशन जे आहे, शेवट जो आहे तो तुम्हाला एप्रिल किंवा मेमध्ये दिसेल. किंवा लग्न असेल तर ते एप्रिल किंवा मेमध्ये नक्कीच होऊ शकतं. ॲटलिस्ट सुरुवात तरी ह्या महिन्यामध्ये होईल. तर पॉझिटिव्ह परिणाम तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. प्रयत्न करत आहात तर अजून थोडासा प्रयत्न वाढवा. तुमचं वैवाहिक जीवन थोडंसं तणावांनी भरलेलं असणार आहे. कारण छोटासा वाद खूप मोठा होऊन अगदी नातं तुटेपर्यंत जाऊ शकतं. मग इथं थोडंसं तुम्ही विचार करा, संवाद वाढवा, एकमेकांशी बोला आणि एकमेकांना महत्त्व द्यायला शिका. कधी कधी तुमच्या पार्टनरचं पण बोलणं तुम्ही ऐका. तुमच्या नात्यासाठी तणावाचे दिवस 7, 20 आणि 26 मार्च या तारखा आहेत. या तारखेला विशेष करून तुम्हाला वाद टाळायचा आहे. जरी काही झालं तरीही शांत बसायचं आहे. आणि
15 मार्च नंतर तुमच्या नात्यामध्ये सुधारणा यायला सुरू होईल. कोणीतरी पुढाकार घ्यावाच लागणार आहे. तुम्ही स्वतः पुढाकार घ्या, मग नातं टिकेल किंवा नातं वाचेल. या महिन्यामध्ये तुमचं कौटुंबिक जीवन खूपच सुंदर असणार आहे, कारण घरामध्ये शुभ कार्याची चर्चा होणार आहे. आणि विशेष करून तुम्ही सगळी जी फॅमिली आहे ती एकत्र येण्याची शक्यता दाट आहे. तुमची भावंडं तुम्हाला कार्यामध्ये मदत करतील, एकोपा वाढेल, सामंजस्य वाढेल, प्रेम वाढेल. कुठेतरी एकत्र पिकनिकला जाण्याचाही तुम्ही प्रयत्न करू शकतात किंवा तसे योग आलेले आहेत. विशेष करून 9 आणि 24 मार्चला गेट टुगेदर होण्याची शक्यता आहे तुमच्या फॅमिलीसोबत, किंवा तुमची फॅमिली असं काही प्लॅन करेल. परंतु हे सर्व करत असताना घरामध्ये जर कोणी वडीलधारी माणसं असतील तर त्यांच्या आरोग्याची काळजी घेणं पण खूप महत्त्वाचं आहे. महिला वर्गासाठी खूपच आत्मविश्वासाने परिपूर्ण असा काळ आहे. तुम्ही वर्किंग वुमन असाल किंवा तुम्ही गृहिणी असाल तरी तुम्हाला आर्थिकदृष्ट्या तुम्ही स्वावलंबी असणार आहात या महिन्यामध्ये, किंवा तुम्ही एक छोटासा उद्योग करत असाल तर तिथे काही स्वतः आर्थिक निर्णय घ्याल, किंवा तुम्ही स्वतःची इमेज तुम्हाला क्रिएट करायची आहे, त्याच्यासाठी तुम्ही काहीतरी सुरू करायचा प्रयत्न करत होतात किंवा विचार करत होतात, तर या महिन्यामध्ये तुम्हाला तशी संधी मिळणार आहे. तुम्ही ऑनलाईन बिझनेस जर करणार आहात किंवा फ्रीलान्सिंगमध्ये तुम्हाला काही करायचं असेल किंवा डिजिटली तुम्हाला काहीतरी करायचं आहे, तर यावेळेस किंवा हा जो काळ आहे तो तुमच्यासाठी खूपच उपयुक्त आहे. तुमचं जे काही प्रोडक्ट आहे, तुमच्या ज्या काही कल्पना आहेत, आयडिया आहेत, ते तुम्ही ऑनलाईन बिझनेसचा उपयोग करून किंवा ऑनलाईन टेक्नॉलॉजीचा उपयोग करून नक्कीच तुम्ही तुमची जी इमेज आहे ती वर्ल्ड वाईड किंवा इंटरनॅशनली तुम्ही स्थापित करू शकता. तर असं काही असेल डोक्यामध्ये तर नक्कीच हा महिना खूपच उपयुक्त आहे तुमच्यासाठी. तुम्ही कष्ट करा, त्याचं फळ नक्कीच तुम्हाला चांगलं मिळणार आहे. विद्यार्थी वर्गाला मात्र हा महिना थोडासा चिंतेचा असणार आहे. 12 ते 20 मार्चचा जो काळ आहे तो अभ्यासासाठी उपयुक्त आहे, परंतु इतर काळामध्ये थोडंसं मन विचलित होण्याची शक्यता आहे किंवा कॉन्सन्ट्रेशन बिघडण्याची शक्यता आहे. तर इथं तुम्हाला खूप काळजी घ्यावयाची आहे. जे कोणी स्पर्धा परीक्षेसाठी प्रयत्न करत आहेत तर त्यांच्यासाठी खूपच उपयुक्त काळ आहे. नक्कीच परीक्षा द्या, यश मिळेल. ज्येष्ठ व्यक्तिवर्गाला मात्र खूपच मन प्रसन्न असणारा हा महिना आहे. तुम्ही काहीतरी स्वतःचं सुरू करायचं विचार करत होता इतक्या दिवसात, तर नक्कीच या महिन्यामध्ये तुम्हाला संधी मिळणार आहे स्वतःचं काहीतरी वेगळं करायची. समाजासाठी काहीतरी तुम्हाला नवीन करायचं होतं तर नवीन स्टार्ट करणार आहात तुम्ही, आणि त्यामुळं तुमचं मन खूप प्रसन्न असणार आहे. तुम्ही स्वतः प्रसन्न असणार आहेत आणि त्याच्यामुळे तुमचं पूर्ण कुटुंब आनंदी असणार आहेत. कुटुंब तुमच्यावर एक अभिमान किंवा गौरव निर्माण होईल तुमच्याबद्दलचा, म्हणजे त्यांच्या मनामध्ये. सो असं काहीतरी एखादं कृत्य तुम्ही करणार आहात की जेणेकरून समाजामधील पण जे तुमचं स्थान आहे ते पण वाढण्यासाठी मदत होणार आहे. या महिन्यासाठी तुमच्यासाठी शुभ तारखा आहेत आणि त्या वेळेत किंवा त्या तारखेला तुम्ही शुभारंभ करू शकतात कोणत्याही गोष्टीचं. आर्थिक निर्णय घेऊ शकतात, कोणतेही महत्त्वाचे निर्णय त्या दिवशी तुम्ही घेऊ शकतात. नक्कीच तुम्हाला ते 100% पॉझिटिव्ह परिणाम पाहायला मिळतील. आणि ते दिवस आहेत 6, 9, 14, 18 आणि 24 या तारखा. या तारखेला तुम्ही कोणतंही शुभ कार्य करा, परंतु तुमच्यासाठीच्या काही प्रतिकूल तारखा पण आहेत. त्या तारखेला तुम्ही कोणतंही महत्त्वाचं काम करायचं नाही आहे, कोणत्याही महत्त्वाची गोष्ट सुरू करायची नाही आहे. आणि ते दिवस आहेत 3, 11, 20 आणि 27 या तारखेला. तुम्ही शक्यतो शांत राहा, जे चालू आहे ते दैनंदिन रुटीन फॉलो करा. नवीन काहीही करायला जाऊ नका, कोणाशीही वाद करू नका, आर्थिक निर्णय घेऊ नका. एवढे गोष्टी तुम्ही सांभाळा. तुमच्यासाठी शुभ रंग आहे गडद निळा आणि काळा, आणि शुभ अंक आहे 6 आणि 8. तुमच्यासाठी शुभ दिवस आहे शनिवार आणि शुक्रवार, आणि शुभ दिशा आहे दक्षिण आणि पश्चिम. या दिशेला तुम्ही कोणतंही महत्त्वाचं काम करणार असाल तर नक्कीच करू शकतात, पॉझिटिव्ह परिणाम मिळतील. मार्च 2026 हा तुम्हाला 2 गोष्टी शिकवणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे घाई केली तर नुकसान नक्की होणार आहे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे संयम ठेवला तर प्रचंड प्रगती मिळणार आहे तुम्हाला. हा महिना तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये स्थिरतेतून प्रगतीकडे घेऊन जाणारा आहे. काही निर्णय हे तुमचं आयुष्य अचानकपणे बदलतील, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की मकर राशीला किंवा मकर राशीवाल्यांना कधीच अचानक
यश मिळत नाही. मकर राशी ही कधीच अचानकपणे जिंकत नाही, तर ती हळूहळू तिचं साम्राज्य उभा करत असते. तुम्हाला जर माझी माहिती आवडली असेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. आता आपण भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम नमः शिवाय, हर हर महादेव.